हे स्टुडंट, दिस इज पूजा भोसले हियर. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एका नवीन सब्जेक्टची माहिती देणार आहे. जे तुमचे इतर सब्जेक्ट आहेत जे आत्तापर्यंत आपण कंटिन्युअसली स्टडी करत आलेला आहात, त्यामध्ये एक ॲडिशनल सब्जेक्ट तुम्हाला पाहायचा आहे, ज्याला म्हटलं जातं स्किल एन्हान्समेंट कोर्स. तर हा स्किल एन्हान्स करण्यासाठीचा कोर्स आहे, पण तुम्हाला सब्जेक्ट ॲज अ सब्जेक्ट म्हणूनच स्टडी करायचा आहे. याची युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम जरी होत नसली तरी टेस्ट घेतल्या जातात आणि सेकंड म्हणजे तुमच्यासाठी 4th सेमिस्टरमध्ये याची एक्झाम होते एक्सटर्नलकडनं. येते लक्षात. इंटरनली हा तुमचा सब्जेक्ट या सेमिस्टरमध्ये कंप्लीट होईल, बट सेकंड सेमिस्टरमध्ये दोन्ही टॉपिक्स घेऊन तुमचं काय होणार आहे तर एक्सटर्नलकडून त्या ठिकाणी एक्झाम घेतली जाईल. ओके. सो हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट नावाप्रमाणेच तुमचं स्किल एन्हान्स करण्यासाठी ॲड करण्यात आलेला आहे. जसे आपले इतर सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल कॉस्ट अकाउंटिंग आहे, PBM आहे, त्याप्रमाणेच आपलं कॉर्पोरेट अकाउंटिंगही पाहायला मिळतं, हिंदी, इंग्लिश, मर्कंटाईल लॉ या सब्जेक्टप्रमाणेच हा देखील सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात. पण हा जो सब्जेक्ट आहे तो मोस्टली प्रॅक्टिकली वर्क करतो. येते लक्षात. म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्ही आत्तापर्यंत मिळवलेली आहे त्याच्यातील एका पॉईंटवरती हा सब्जेक्ट बेस्ड करतो आणि तुम्हाला या ठिकाणी स्टडी काय करायचं आहे तर हे जे इन्फॉर्मेशन आहे याच सब्जेक्टमधनं तुम्हाला जो काही पार्ट स्टडी करायला मिळणार आहे तो प्रॅक्टिकली तुम्ही कसा यूज करू शकता, प्रॅक्टिकली हे जे पॉईंट्स आहेत ते कसे वर्क करतात हे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये स्टडी करायला मिळणार आहे. येते लक्षात. मी डेली तुम्हाला एक पार्ट शिकवत जाईन. हा पार्ट तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. एक नोटबुक मेंटेन करायची आहे आणि त्या नोटबुकमध्ये जेवढा पार्ट शिकून झालेला आहे तेवढा लिहायचा आहे. ओके. मग यासाठी तुम्ही गुगलची मदत घेऊ शकतात किंवा मी शिकवलेला पार्ट्स ॲज इट इजसुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतात. हे डिपेंड तुमच्यावरती आहे. व्यवस्थित समजलं देन तुम्ही हे सगळं पॉईंट्समध्ये लिहू शकतात. बट या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरीली नोटबुक मेंटेन करायची आहे आणि सर्व पॉईंट्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत, कारण ही नोटबुक तुम्हाला सेमिस्टरच्या एंडला सबमिट करावी लागेल. येते लक्षात. सो नोटबुक बनवणं गरजेचं आहे. दररोजचे दररोज हे लेक्चर्स पाहणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. येते लक्षात. सो तर आपण पाहू सिलेबस काय म्हणतो. पहा, हा आहे तुमच्यासाठीचा सिलेबस. ओके. BCom सेकंड इयर सिलेबस. तर स्किल एन्हान्समेंट कोर्स फर्स्ट आहे हा. येते लक्षात. तर तुमच्या सब्जेक्टचं नाव काय आहे, बेसिक अकाउंटिंग स्किल. हा सब्जेक्ट आपण या ठिकाणी चूज केलेला आहे तुमच्या स्किल एन्हान्समेंटसाठी. काय सब्जेक्टचं नाव आहे, बेसिक अकाउंटिंग स्किल. आत्तापर्यंत तुम्ही अकाउंटिंग शिकलेलं आहे, तुम्हाला बेसिक माहिती आहे अकाउंटिंगचं, बट हे ॲज अ स्किल म्हणून तुम्ही कसं यूज करू शकता ते पाहायचं आहे आपल्याला. ओके. तर याचं कंटिन्युअस असेसमेंट देखील केलं जातं इंटरनल बेसवरती आणि एक्झाम 25 मार्क्सची 2 टेस्ट तुमच्या व्यवस्थित घेतल्या जातील. ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल टाईम टू टाईम. ओके. सो लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत पहा. टू प्रोव्हाइड द कॅन्डिडेट विथ द साऊंड नॉलेज ऑफ द बेसिक अकाउंटिंग, देअर ॲप्लिकेशन इन प्रॅक्टिसेस. ओके. तर कशा प्रकारे यांचा यूज केला जातो बेसिक अकाउंटिंगचा, म्हणजे काय ॲप्लिकेशन्स आहेत हे या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायला मिळेल किंवा प्रॅक्टिकली तुम्हाला हे सगळं यूज करायचं आहे. देन सेकंड इज टू डेव्हलप द कॅन्डिडेट्स विथ द स्किल ऑफ द बेसिक अकाउंटिंग, देअर ॲप्लिकेशन इन प्रॅक्टिसेस. ओके. सो यामध्ये तुमचं डेव्हलपमेंट देखील केलं जाईल. सो हा सब्जेक्ट एकंदरीत तुम्हाला प्रॅक्टिकलसारखा स्टडी करायचा आहे. ओके. सो let's see the syllabus. Okay, one second. This is your syllabus. Okay. So कोर्स कंटेंट्स कुठले कुठले आहेत बघा. तर आपल्याला यामध्ये 4 युनिट्स पाहायला मिळणार आहेत. युनिट फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग इन बिझनेस. ओके. तर इंट्रोडक्शन आहे अकाउंटिंगचं बिझनेसमध्ये. रिअल जो बिझनेस आहे त्यामध्ये अकाउंटिंग कशा पद्धतीने यूज करता येतं हे तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायला मिळेल. इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग बेसिक कॉन्सेप्ट. तर यामध्ये तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट मी शिकवणार आहे. त्यानंतर कन्व्हेन्शन काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, अकाउंटिंग रूल्स अँड अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी.
तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या तरीसुद्धा परत एकदा आपलं या ठिकाणी डिटेलमध्ये नॉलेज घ्यायचं आहे. बेसिक अकाउंटिंगचं या ठिकाणी स्टडी करायचं आहे. देन सेकंड युनिट इज रिलेटेड टू रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर. ओके, तर कुठले कुठले टाईप्स आहेत रेव्हेन्यूचे आणि एक्सपेंडिचरचे ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करायला मिळणार आहेत. ना की फक्त स्टडी करायचे, तर तुम्हाला हे प्रॅक्टिकली कसे वर्क करतात ते देखील सांगितलं जाईल. ओके, देन युनिट थर्ड, तर बुक्स ऑफ अकाउंट्स. ओके, तर बुक्स ऑफ अकाउंट्स माहिती आहेत तुम्हाला. तर बुक्स ऑफ अकाउंटची आपण या ठिकाणी परत एकदा स्टडी करणार आहोत. तर जनरल आहे, लेजर आहे, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स आहे. तर याची देखील या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायला मिळणार आहे. एकंदरीत तुमचं पूर्ण अकाउंटचं रिवाईज या ठिकाणी केलं जाईल. देन लास्ट वन इज सबसिडरी बुक्स. तर कुठले सबसिडरी बुक्स असतात है ना, कुठले कुठले सबसिडरी बुक्स इथे अवेलेबल आहेत तुम्हाला माहिती आहेत. याचं प्रॉपर स्टडी तुम्हाला या ठिकाणी करायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल सेल्स बुक आहेच इथे स्टडी करायचे तुम्हाला, परचेस बुक स्टडी करायचे, सेल रिटर्न बुक, परचेस रिटर्न बुक अँड देन जनरल प्रॉपर आणि कॅश बुक. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करायला मिळणार आहेत. तर हे 4 युनिट्स जरी असले तरीसुद्धा यांचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या सब्जेक्टमध्ये पाहायला मिळेल. ओके, देन लेट्स सी एक्झामिनेशन पॅटर्न. ओके, तर तुमचे 2 टेस्ट घेतल्या जातील या ठिकाणी. देन असाइनमेंट, ट्युटोरियल, सेमिनार, प्रेझेंटेशन हे सगळं तुमचं या ठिकाणी घेतलं जाईल. असाइनमेंट हे कंपल्सरी असणार आहेत, ट्युटोरियल कंपल्सरी असणार आहेत अँड त्यानंतर असणार आहे सेमिनार प्रेझेंटेशन. ओके, जर तुमचं स्टडी व्यवस्थित करून घेतलं जाईल तर तुमचा सेमिनार देखील या ठिकाणी कंडक्ट केला जाईल. ओके, अँड देन एक एक्झाम होईल 25 मार्क्सची. तर अशा पद्धतीचं तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न असणार आहे या सब्जेक्टसाठी. ओके, इतर सब्जेक्टचा पॅटर्नसाठी मी सेपरेटली एक लेक्चर घेतलेला आहे, ते पहा म्हणजे तुम्हाला इतर सब्जेक्टचा पॅटर्न व्यवस्थित समजेल. ओके, हा पॅटर्न जो आहे तो फक्त आणि फक्त स्किल एन्हान्समेंट कोर्ससाठी आहे. ओके, स्किल एन्हान्समेंट कोर्स म्हणजे SEC. तर यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी मी या ठिकाणी फक्त सांगते आहे. नाव सी इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग इन बिझनेस. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट युनिट. तर पहिला युनिट आपला काय आहे, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग इन बिझनेस. ओके, तर त्या अगोदर आपण समजून घेऊ की अकाउंटिंग म्हणजे काय है ना. तर ते समजल्यानंतर तुम्हाला कळेल की बिझनेसमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने होतो. ॲज यू ऑल नो वी हॅव अनलिमिटेड वॉन्ट्स, राईट. सो वी टेक लॉट ऑफ एफर्ट्स टू फुलफिल आवर वॉन्ट है ना. आपले खूप सारे वॉन्ट्स आहेत, इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप सारे एफर्ट्स घेतो है ना. बट द रिसोर्सेस विच आर अवेलेबल आर इन लिमिटेड मॅनर. पण जेवढे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत इन मार्केट, दीज रिसोर्सेस आर इन अ स्केर्स मॅनर, राईट. म्हणजे की लिमिटेड आहेत. दॅट इज वाय पर्सन ट्राय टू ॲडजस्ट द रिसोर्सेस अवेलेबल फॉर हिम. जितके काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत तर त्यांचं आपण व्यवस्थित ॲडजस्टमेंट करतो जेणेकरून त्याचा व्यवस्थित यूज करता यावा टू फुलफिल आवर वॉन्ट्स ऑर नीड. ओके, इन अर्लियर पिरियड कमोडिटीज वेअर एक्सचेंज्ड फॉर कमोडिटीज. ओके, इट मीन्स दॅट की जेव्हा पण आपले वॉन्ट्स कंप्लीट करण्यासाठी आपण बाहेर निघायचो तेव्हा आपण काय करतो, त्या वस्तू ज्या असतात त्या खरेदी करतो है ना. खरेदी करतो किंवा ॲज अ सेलर तुम्ही त्या वस्तू विकताय. ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी होत असतात, राईट. बट जुन्या काळामध्ये काय होतं तर कमोडिटीजचं एक्सचेंज केलं जायचं. येते लक्षात, ज्याला बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर तुम्ही एक वस्तू घेण्यासाठी किंवा एक वस्तू विकण्यासाठी त्या वस्तूच्या एक्सचेंजमध्ये दुसरी वस्तू घ्यायचं. येते लक्षात. जर माझ्याकडे ज्वारी पिकत असेल आणि माझ्या शेजारी जो असेल त्याच्याकडे गहू असतील, येते लक्षात. जर मला गहू पाहिजे असतील तर मी माझी ज्वारी त्यांना देऊन त्याच्या बदल्यामध्ये गहू घेणार. येते लक्षात. मग ते त्यांची ॲडजस्टमेंट व्यवस्थित झालेली असायची. बट अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स व्हायचे जुन्या काळामध्ये. येते लक्षात. बट आता आपण काय करतो, तर वस्तूच्या बदल्यामध्ये मनी घेतो. येते लक्षात.
सी बट आफ्टर इव्होल्युशन ऑफ मनी, जेव्हा मनीचा शोध लागला असं म्हणता येईल की जेव्हा पैसा आला तेव्हा वी स्टार्टेड टू एक्सचेंज कमोडिटीज फॉर मनी. ओके, सो टू सेल दीज कमोडिटीज वी नीड टू प्रोड्यूस दोज कमोडिटीज अँड द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कमोडिटीज फॉर द एक्सचेंज ऑफ मनी मीन्स बिझनेस. बिझनेस म्हणजे काय आहे है ना. बिझनेसला म्हणजे कुठल्याही गोष्टीचं बिझनेस आहे किंवा ती गोष्ट बिझनेस आहे हे म्हणण्यासाठी काय करावं लागतं, तर गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन करणं, विक्री करणं. येते लक्षात. म्हणजे तुम्ही काय करताय, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करताय आणि ते विकताय. कशासाठी विकताय, पैसा मिळवण्यासाठी विकताय. येते लक्षात. यालाच काय म्हटलं जातं, बिझनेस म्हटलं जातं. तर याला एकंदरीत काय, तर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड द सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन एक्सचेंज ऑफ मनी, त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस म्हटलं जातं. सो द इन्क्रीज इन ॲक्टिव्हिटीज, द रेकॉर्डिंग ऑफ दिस ॲक्टिव्हिटीज बिकम इसेन्शियल. पुराणात काळामध्ये काय होतं, तर आपल्याकडे जे काही या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स व्हायचे त्यांचं रेकॉर्डिंग करणं गरजेचं झालं. येते लक्षात. म्हणजे पुरातन काळ म्हणण्यापेक्षा जुन्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा मनीचा शोध लागला किंवा जेव्हा पण वस्तू या मनीसाठी विकल्या जाऊ लागल्या तेव्हा या गोष्टींचं व्यवस्थित रेकॉर्डिंग ठेवणं गरजेचं होऊ लागलं. तर त्या काळामध्ये जे काही व्यक्ती या पद्धतीचा बिझनेस करायचे ते या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग कुठं करून ठेवायचे, तर त्यांच्या डायरीमध्ये करायचे. येते लक्षात. एक जुन्या काळामध्ये रेड कलरची डायरी असायची, त्या डायरीमध्ये व्यवस्थित मेंटेन केले जायचे हे सगळे रेकॉर्ड. सो यालाच काय म्हटलं जातं, बुक कीपिंग म्हटलं जातं. तर व्हॉट इज बुक कीपिंग. ओके, सो बुक कीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. पहा, मी काय म्हटलं की त्या काळामध्ये हे इसेन्शियल झालं हे सगळं रेकॉर्डिंग ठेवणं. कारण आपण कधी कधी माल हा काय करतो, क्रेडिटवरती विकतो, म्हणजे काय उधारीवरती देतो. परत ह्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या मोठ्या प्रमाणात होतील तेव्हा प्रत्येक ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं हे पॉसिबल नाही. येते लक्षात. म्हणजे एका दिवसामध्ये जर माझे 50 ट्रान्झॅक्शन्स होत असतील तर ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन माझ्या डोक्यामध्ये राहील याची गॅरंटी नाही. त्यामुळे हे सगळं मी एका बुकमध्ये मेंटेन करू लागले. यालाच काय म्हटलं जाऊ लागलं, बुक कीपिंग. ओके, म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये हे काय केलं जातं, तर हे सगळं रेकॉर्डिंग केलं जाऊ लागलं. तर याला काय म्हटलं जातं, बुक कीपिंग. ओके, मग हे बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय बघा, द बुक्स युज्ड टू रेकॉर्ड अँड मेंटेन इन्फॉर्मेशन ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, तर बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, तर हे एक प्रकारची डायरी तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा एक बुक असतं ज्यामध्ये तुम्ही हे सगळं रेकॉर्डिंग व्यवस्थित मेंटेन करून ठेवताय. त्याला काय म्हटलं जातं, बुक्स ऑफ अकाउंट्स म्हटलं जातं. आणि या रेकॉर्डिंग करण्याला काय म्हटलं जातं, बुक कीपिंग म्हटलं जातं. येते लक्षात. तर हे बुक कीपिंग करणं न्यूली स्टार्ट झालं. ओके, आफ्टर बार्टर ट्रान्झॅक्शन बुक कीपिंग ह्या गोष्टी अस्तित्वात आल्या. का अस्तित्वात आल्या, कारण आपला बिझनेस वाढू लागला किंवा जो काही आपल्याकडे गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होऊ लागले ते प्रोड्यूस झालेले गुड्स सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणात विक्री केली जाऊ लागले आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग डोक्यामध्ये ठेवणं पॉसिबल नसल्यामुळे आपण ते काय करू लागलो, व्यवस्थित एका बुकमध्ये मेंटेन करू लागलो. त्यालाच म्हटलं जाऊ लागलं बुक कीपिंग. ओके, देन आजच्या लेक्चरमध्ये आपण बुक कीपिंगपर्यंत स्टडी करणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये इन डिटेल या सगळ्या गोष्टी परत एकदा स्टार्ट करणार आहोत. फक्त तुम्हाला आज एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा सब्जेक्ट तुमच्या सिलेबसला आहे आणि याचं नोटबुक मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत अकाउंटिंग म्हणजे काय, कुठले कुठले टाईप्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.